Hello student, I am Mr. Deepak Ahirrao, Pimpalgaon High School, Pimpalgaon, Baswant. Hello, we are going to learn about science subject, standard 8. ओके, आज आपण काय शिकणार आहोत? सायन्स हा विषय शिकणार आहोत, 8वीचं. Now we are going to learn about first chapter, living world and classification of microbes. ओके, आज आपण लिव्हिंग वर्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा चॅप्टर शिकणार आहोत आणि पाहणार. ठीक आहे, मग लिव्हिंग वर्ड्स अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ड्स सजीव सृष्टी, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण कोणाचे? ऑफ मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवांचं. ठीक आहे, हे प्रकरण आपण पाहतोय. तर बघा पुरांनो काय दिलं आहे, व्हॉट इज द हिरार्ची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, सजीव जे आहेत, तर सजीवांचे क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. त्या वर्ग करण्यासाठी व्हॉट इज द हिरार्ची म्हणजे काय, की कोणत्या प्रकारचा हिरार्ची वापरण्यात आलेला म्हणजे पदानुक्रम त्याला म्हणतो आपण. कोणत्या प्रकारचा पदानुक्रम वापरण्यात आलेला आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात, सजीव सृष्टीचे असते, त्यांचं वर्गीकरण केलं. तर कशावरून, कोणता पदानुक्रम वापरला वर्गीकरण करण्यासाठी, असा तो प्रश्न आहे. मग त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. कोणी वेगवेगळ्या पद्धतीने, कोणी असे भरपूर सायंटिस्ट होऊन गेलेत ते त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. आता सर्वात महत्वाचं वर्गीकरण म्हणजे काय, क्लासिफिकेशनचा जो हिरार्ची ते महत्वाचा आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम यावरून, म्हणजे एक पेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी. सुरुवातीला हे पाहण्यात आलं होतं. अलग लक्षामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम यावरून क्लासिफिकेशन झालं. दुसरा क्वेश्चन आहे बघा, हु इन्व्हेंटेड बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. म्हणजे नाव देण्यासाठी, सजीवांना नाव देण्यासाठी किंवा नाव देण्याची जी बायोनॉमियल सिस्टीम आहे, म्हणजे द्विनाम पद्धती तिला म्हणतात. बायोनॉमियल म्हणजे काय, द्विनाम, सिस्टीम म्हणजे पद्धती. तर हु इन्व्हेंटेड, कोणी शोधली. हु इन्व्हेंटेड बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर म्हणजे नाव देण्याची, सजीवांना नाव देण्यासाठी ही जे बायोनॉमियल सिस्टीम आहेत, कोणी इन्व्हेंट केली, कोणी शोधून काढली, त्याचं नाव सांगा. तर तुम्ही 7वीला शिकला असणार मागच्या वर्गात. आय थिंक मला असं वाटतं की व्हिटाकर म्हणून सायंटिस्ट होता वाटतं. बायोनॉमियल सिस्टीम व्हिटाकर असं मी ऐकलेलं आहे किंवा मी वाचलो होतं अगोदर. ठीक आहे, त्यानंतर बघा व्हिटाकर जे रॉबर्ट व्हिटाकर. नंतर बघा, विच लेव्हल ऑफ हिरार्ची आर कन्सिडर्ड व्हाईल रायटिंग द नेम ऑफ बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. म्हणजे विच लेव्हल ऑफ हिरार्ची म्हणजे द्विनाम पद्धतीसाठी कोणत्या प्रकारची लेव्हल वापरण्यात आलेली आहे ही पद्धतीसाठी किंवा बायोनॉमिकल नॉमेनक्लेचर करण्यासाठी. म्हणजे द्विनाम जी पद्धती आहे तिचं नाव लिहिताना कोणत्या प्रकारची किंवा कोणत्या प्रकारचा पदानुक्रम वापरण्यात आलेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. कोणता पदानुक्रम वापरलेला त्यांनी, म्हणजे द्विनाम पद्धतीचे नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतात आपण किंवा घेतले गेलेले होते किंवा घेतले जातात, कोणत्या प्रकारचे. तर आपण सरळ तेच नाम नेहमीपणे कोणत्या प्रकारचा आपण द्विनाम विचारात घेतो. तर सुरुवात मध्ये आपण घेतो तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे की तो प्रोकॅरियोटिक्स आहे का युकॅरियोटिक्स आहे, तो युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे, या सर्व गोष्टींचा आपण विचार केला गेलेला असतो. हा पदानुक्रम असतो. आलं लक्षामध्ये. आता आपण मेन टॉपिक कडे जाऊया. ठीक आहे, कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्ही 7वीचं तुम्हाला आठवायचं होतं. आता आपला जो मेन टॉपिक सुरू आहे त्याचं नाव आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय रे, जैविक विविधता किंवा जैव विविधता. अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन आणि गरज, नीड म्हणजे गरज असणे कोणाची, क्लासिफिकेशनची म्हणजे वर्गीकरणाची आवश्यकता आहे. म्हणजे जैवविविधता आणि त्यांची वर्गीकरणाची, जैवविविधता आहे ना, मग सजीवांमध्ये विविधता आहे, मग त्यांचं वर्गीकरण करायचं ना आपल्याला.
प्रत्येक प्राणी वेगवेगळ्या प्रकारचा प्राणी आहे, त्यांच्या प्रजाती वेगळ्या आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे, त्यांचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. असा हा टॉपिक आहे. मग बघा, लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्गात 7वीला असताना, लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ हॅव अडॉप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिकल रिजन. बघा, तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये 8वीमध्ये असताना 7वीमध्ये असताना पाहिलं आहे की जवळचे सर्व जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, सजीव प्राणी जे आहे, सजीव सृष्टी जे आहे, पृथ्वीवरती ते अडॉप्ट करण्यात आलेली होती. त्यांनी पृथ्वीवरील जे सजीव आहेत त्यांनी सर्व परिस्थिती अडॉप्ट करून घेतली. तशी अकॉर्डिंग टू जिओग्राफिकल रिजन म्हणजे भौगोलिक स्थिती कशी आहे पृथ्वीवरील, भौगोलिक प्रदेश कसा आहे, त्याला जिओग्राफिकल रिजन म्हणतो आपण. किंवा आणखी दिले आहे फूड इगेशन. आता फूड इगेशन म्हणजे काय की ते अन्न, आपण अन्न ग्रहण करण्याची पद्धती कशी असणे, डिफेन्स मग स्वतःचं संरक्षण करणं इत्यादी सर्व ह्या तुम्ही हे सर्व पाहिलेलं आहे मागच्या वर्गामध्ये की लिव्हिंग ऑर्गॅनिझमने कशा पद्धतीने ही भौगोलिक स्थिती अडॉप्ट केली, इथलं अन्न खाण्याची पद्धती कशी आहे ती अडॉप्ट केली, अन्न ग्रहण करण्याची पद्धती कशी आहे, स्वतःला कसं डिफेन्स करायचं, स्वतःला कसं वाचवायचं असतं. तर हे सर्व आपण मागच्या वर्गात शिकलो. आता बघा, व्हाईल अडॉप्टिंग मेनी डिफरन्स आर ऑब्झर्व इन द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस टू. तर इथं काय म्हटलेलं आहे रे, व्हाईल अडॉप्टिंग म्हणजे जे ही जी अर्थ जी आपली जी अर्थ आहे याच्यावरती हे अर्थवरील जे नेचर निसर्ग सर्व अडॉप्ट त्यांनी करून घेतलं. त्यांनी ही परिस्थितीला त्यांनी काय स्वतःला त्यांनी सामावून घेतलं या परिस्थितीमध्ये, बरोबर आहे. मग मेनी डिफरन्स आर ऑब्झर्व इन द ऑर्गॅनिझम ऑफ सेम पेसिस. मग आता अनुकूल साधताना त्यांना एकाच जातीच्या सजीवांतही विविध बदल झालेला आपल्याला दिसतो का किंवा दिसतात? हो, दिसतंय आपल्याला की जी अनुकूल परिस्थिती आहे ते साधताना एकाच जातीच्या जे सजीव होते त्या सजीवातही विविध बदल झालेला आपल्याला याच्यामध्ये दिसतो. असं आपण इथं तुम्ही पाहिलं मागच्या वर्गात, ठीक आहे. आता बघा, पुढे दिलेलं आहे अकॉर्डिंग टू 2011 2011च्या नुसार, काय नुसार, सेन्सेस म्हणजे जी गणना करतो आपण, तर 2011च्या गणनेनुसार, सेन्सेसनुसार अराउंड 87 मिलियन स्पेसीस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. म्हणजे 2011च्या गणनेनुसार आपली जी अर्थ आहे या अर्थवरती लक्षात घ्या 87 मिलियन म्हणजे काय, दशलक्ष, 87 दशलक्ष सजीवांची प्रजाती आहे. म्हणजे आपल्या ह्या पृथ्वी तळावर लक्षात घ्या, आपली ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर जमीन असेल, समुद्र असेल, लँड अँड सी म्हणजे पाणी आणि समुद्र आणि जमीन मिळून जमिनीवर एकूण 2011च्या गणनेनुसार 87 मिलियन एवढ्या सजीवांची प्रजाती आहे असं सांगण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. बापरे. टू स्टडी सच अ व्हास्ट नंबर. बघा, खरंच ही खूप प्रचंड संख्या आहे ही सजीवांची. म्हणून काय म्हटलंय, टू स्टडी अ सच व्हास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिव्हायडेड डेम इनटू अ ग्रुप. आणि एवढ्या प्रचंड संख्येमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या प्रजाती असल्यामुळे त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्यांचं ग्रुप करणं, त्यांचं वर्गीकरण करणं हे गरजेचं होतं. एवढ्या स्पेसीसचा अभ्यास करणं सोपं नाही ना. म्हणून त्यांचं प्रत्येकाचं काय करणं, वेगवेगळ्या सर्व सजीवांमध्ये स्पेसीज आहे, प्रजाती आहे, यांचे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, यांचे वेगवेगळे ग्रुप करण्यात आलेले आहेत त्यांच्या लक्षणांवरून. लक्षात घ्या. आणि सो group and subgroup were created
कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग यांचे जे ग्रुप आणि सबग्रुप तयार करण्यात आले मित्रांनो, बघा हा, गरजेनुसार यांचे ग्रुप आणि सबग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. मग ते ग्रुप आणि सबग्रुप तयार करताना कसला विचार करण्यात आलेला बघा. सो द ग्रुप अँड सबग्रुप वेअर क्रिएटेड, तयार करण्यात केलेले होते. कशावर करण्यात आलेले होते? कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज, त्यांच्यामध्ये साम्य कोणते, म्हणजे साम्य आणि डिफरन्स म्हणजे फरक, हे लक्षात घेऊनच त्यांचे गट म्हणजे ग्रुप अँड सबग्रुप म्हणजे उपगट, गट आणि उपगट करण्यात आलेले आहेत. लक्षात घ्या, हे जे सजीव आहेत या सजीवांमध्ये काय साम्य आहेत, सजीवांमध्ये काय फरक आहेत, त्यांचे हे लक्षण विचारात घेतले आणि यावरून त्यांचे ग्रुप अँड सबग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने क्लासिफिकेशन झालं बघा. And this process of dividing living organism into group and subgroup is called biological classification. बघा, ही डेफिनेशन आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची. तुम्हाला येऊ शकतो व्हॉट इज द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, तर तुम्ही म्हणायचं द प्रोसेस ऑफ डिव्हायडिंग, काय म्हणायचं, द प्रोसेस ऑफ डिव्हायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू ग्रुप्स अँड सबग्रुप. म्हणजे एक पद्धत आहे डिव्हाइड करण्याची, विभागणी करण्याची किंवा वर्गीकरण करण्याची एक पद्धत आहे. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्यांना त्यांची विभागणी करण्याची एक पद्धत असते. म्हणजे विभागणी कशामध्ये होते? ग्रुप आणि सब ग्रुपमध्ये विभागणी करण्याची एक पद्धत असते. त्यालाच आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. धिस किंवा द प्रोसेस ऑफ डिव्हायडिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय झालं? सजीवसृष्टीचं काय केलं? सजीवांचं काय केलं? डिवायडेशन केलं, वर्गीकरण केलं. आणि ती एक पद्धत आहे वर्गीकरण करण्याची. कशामध्ये वर्गीकरण केलं? ग्रुप आणि सब ग्रुपमध्ये वर्गीकरण केलं. गट आणि सब गट तयार करण्यात आलेले आहेत, उपगट तयार करण्यात आले आहेत. या सर्व पद्धतीला म्हणतात बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. लक्षात घ्या पोरांनो, सोपं आहे. पुढे म्हटलं बघा, रॉबर्ट, बघा त्याचं नाव दिलंय रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर 1920 to 1980 was an American ecologist. म्हणजे हा 1920 ते 1980 दरम्यान रॉबर्ट व्हिटाकर होऊन गेलेला आहे. तो अमेरिकेचा होता आणि तो इकोलॉजिस्टचा अभ्यास तज्ज्ञ होता. त्याने इकोलॉजिस्टमध्ये अभ्यास केलेला होता, म्हणजे परिस्थितिकी तज्ज्ञ असं म्हणतो आपण. आणि इन 1969 मध्ये काय केलं त्याने? ही डिव्हाइड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप. त्याने 1969 मध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याचे 5 ग्रुप तयार केले आहेत. 5 ग्रुपामध्ये त्या सजीवांची काय केली आहे? विभागणी. 5 गटांमध्ये त्या सजीवांची विभागणी करण्यात आलेली आहे. त्याने विभागणी करून दाखवलेली आहे या व्हिटाकर सायंटिस्टने. लक्षात. मग ते कसं आहे ते आपण ते पुढच्या तासाला पाहणारच आहोत. थोडक्यात आपण ह्या बॉक्समध्ये काय हिस्ट्री दिली आहे ती पाहून घेऊया. इन हिस्ट्री बघा काय आहे. कार्ल लिनियस इन 1735 डिव्हाइड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम, व्हेजिटेबिलियन अँड ॲनिमालियन. बघा म्हणजे हा जो कार्ल लिनियस होता याने 1735 मध्ये सजीवांची जे आहे ना 2 किंगडम तयार केलेले आहेत. 2 सृष्टी, किंगडम म्हणजे 2 मोठे विभाग, 2 सृष्ट्या तयार करण्यात आलेल्या आहेत. 2 किंगडम याने तयार केली होती. लक्षात घ्या. एक होते ते नाव दिले आहे व्हेजिटेबिलिया म्हणजे वनस्पतीची सृष्टी, आणि ॲनिमालिया म्हणजे प्राणी सृष्टी. म्हणजे वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी असे 2 किंगडम त्यांनी तयार केले. म्हणजे वनस्पतीला वेगळा ग्रुप, प्राण्यांचा वेगळा ग्रुप. हे सुरुवातीला 1735 मध्ये हे 2च किंगडम होते फक्त. लक्षात घ्या. प्राणी सृष्टी आणि सृष्टी हे 2 गटांमध्ये विभागणी झाली होती फक्त. हे 2च गट होते. नंतर आणखी एक सायंटिस्ट होता, काय नाव त्याचं? हेकल. हेकल इन 1866 कन्सिडर 3 किंगडम. तर याने 3 किंगडम तयार केले. त्याच्यानंतर नवीन सायंटिस्ट जन्माला आला 1866 मध्ये. त्याने सुरुवातीने 2 किंगडम होते तर याने 3 किंगडम सांगितले. आला लक्षामध्ये? प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल असे 3 किंगडम त्यांनी सांगितले. प्रोटिस्टा, प्लांट आणि ॲनिमल.
प्रोटिस्टा म्हणजे प्रोटिस्टाच म्हणतात त्याला. प्लांट म्हणजे वनस्पती, ॲनिमल म्हणजे प्राणी, हे माहिती आहे आपल्याला. प्रोटिस्टा म्हणजे काहीतरी ते बुरशीसारखा प्रकार असेल. त्यानंतर बघा, इन 1925 मध्ये एक सायंटिस्ट आला, चॅटन. कसं नाव आहे बघा ना. इन 1925 चॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. तर हा जो तिसरा नंबर जो सायंटिस्ट 1925 मध्ये आला, चॅटन, याने सुद्धा 2 ग्रुप दाखवले. सजीवांचे वर्गीकरण करताना त्याने 2 ग्रुप दाखवले. एक आहे प्रोकॅरियोट्स आणि एक आहे युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे आदिकेंद्री आणि प्रोकॅरियोट्स म्हणजे युकॅरियोट्स म्हणजे दुष्यकेंद्री. आदिकेंद्री, दुष्यकेंद्री. प्रोकॅरियोट्स आदिकेंद्री, युकॅरियोट्स दुष्यकेंद्री, असे त्याचा अर्थ होतो. आणखी एक सायंटिस्ट आहे 1938 मध्ये आलेला, जन्माला आलेला, काय त्याने तेव्हा शोध दिलं त्याने काहीतरी. त्याने काय सांगितलं बघा, इन 1938 त्याचं नाव आहे कोपलँड. डिव्हायडिंग अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 4 किंगडम. ते याने डायरेक्ट 4 किंगडम, 4 सृष्टींमध्ये सजीवांची विभागणी केली. पहिला आहे मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल. लक्षात ठेवा, असे त्याने 4 किंगडम्स दाखवलेले आहेत आपल्याला 1938 मध्ये या कोपलँडने. लक्षात ठेवायचं. हा, मग त्यानंतर जो व्हिटाकर आलेला आहे, त्यांच्या नंतरचा 1920 ते 1980 दरम्यान, त्याने डायरेक्ट आपल्याला 5 ग्रुप दाखवले. सुरुवातीला 2, मग 3, मग 4 आणि शेवटी आता व्हिटाकरचे आहे 5. आणि ते सर्व जगाला मान्य आहे आता सध्या, आणि त्याचाच आपण स्टडी करणार आहोत पुढे. लक्षात घ्या. ठीक आहे, इथं आपण स्टॉप करूया आणि उद्याच्या तासाला आपण क्लासिफिकेशन, व्हिटाकरचं काय क्लासिफिकेशन आहे, रॉबर्ट व्हिटाकरने कसं क्लासिफिकेशन केलं, त्याविषयी आपण उद्याच्या तासाला शिकूया. ओके, ठीक आहे मग. ओके, बाय बाय.